श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण वेगवेगळ्या सेवा या करत आहोत. ज्यांना कुठलीच सेवा करायला वेळ मिळत नाही त्यांनी अखंड नामस्मरण हे स्वामी समर्थ महाराजांचं करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण जी कोणती सेवा ही करत असतो ती नक्कीच फलद्रूप होत असते. त्या सेवेचं फळ हे आपल्याला स्वामी देत असतात. आपण स्वामींची जी काही सेवा करतो त्या सेवेचं फळ स्वामी समर्थ महाराज आपल्याला सव्याज परत करत असतात. या केलेल्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे हे मिळतच असतं आणि म्हणूनच प्रकट दिनानिमित्त आणि तसंच हा जन्म आपण सर्वांनी स्वामींची सेवाही केली पाहिजे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप हा कसा करावा आणि याचे आपल्याला काय फायदे हे होतात याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित स्वरूपामध्ये नामजप केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे होतात आणि हा जप आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आता बघूया. आपण बऱ्याच वेळा नामजप हा करतो आणि हा नामजप आपण एखाद्या माळेवर करत असतो आणि माळेवर नामजप करत असताना आपलं लक्ष हे बऱ्याच वेळा त्या मण्यांकडे जातं की आता नामजप करत असताना त्या माळेची किती मणी शिल्लक आहे याकडे आपलं हे लक्ष जातच असतं. आणि हे लक्ष आपलं नामजपावर न जाता माळेच्या त्या संख्येकडे जातं, त्या मण्यांकडे जातं आणि आपलं लक्ष हे विचलित होतं. माळेवर नामजप करत असताना आपलं मन हे भरकटू शकतं. पण आपण जेव्हा लिखित स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत असतो तेव्हा आपलं मन, आपली बुद्धी, आपला हात, आपले डोळे म्हणजेच पूर्ण मनाने आणि शरीराने आपण लिखित स्वरूपामध्ये नामजप हा करत असतो. लिखित स्वरूपामध्ये नामजप करत असताना आपण पूर्ण मनाने आणि शरीराने त्या नामजपावर आपलं लक्ष हे केंद्रित करत असतो. बघा कसं आहे की आपण एखाद्या वेळेस काहीतरी लिहित आहोत आणि त्या लिहिताना आपलं मन, आपली बुद्धी, आपले डोळे, आपला हात हे सगळं काही त्या लिहिण्यावर आपण केंद्रित करत असतो. आणि अशा वेळेस आपलं लक्ष हे इकडे तिकडे जात नाही, आपलं मन हे कुठंही भरकत नाही, तर ते त्या लिहिण्यावरच केंद्रित होत असतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण एखाद्या माळेवर नामजप करत असताना त्यावेळेस तरी आपलं मन हे भरकुटू शकतं, आपल्या मनामध्ये इतर कुठलेही विचार येऊ शकतात. पण जेव्हाही आपण लिखित स्वरूपामध्ये नामजप करत असतो तेव्हा आपलं मन हे कुठेही भरकटत नाही आणि आपल्या मनामध्ये इतर कुठलेही विचार हे येत नाही, कारण आपलं मन सुद्धा आणि शरीर सुद्धा त्या लिहिण्यावर केंद्रित हे झालेलं असतं. आणि म्हणूनच लिखित स्वरूपामध्ये केलेल्या नामजपाचे आपल्याला एखाद्या माळेवर केलेल्या नामजपापेक्षा जास्त फायदे हे होत असतात. लिखित स्वरूपामध्ये आपण जेव्हा नामजप करतो तेव्हा आपण पूर्णपणे त्या नामजपाशी आपण एकरूप झालेलो असतो. परिणामी आपण आपल्या भगवंताशी म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांशी सुद्धा एकरूप हे होत असतो. तुमची कुठली इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नाहीये, किंवा त्याचप्रमाणे तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल, घरातला आजारपण हे दूर व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, किंवा आर्थिक अडचणी या तुमच्या आयुष्यामध्ये असतील त्या दूर व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही किंवा तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही या लिखित नामजपाचा संकल्पसुद्धा करू शकतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही या नामजपाचा संकल्पसुद्धा करू शकतात. ही सेवा तुम्ही संकल्पितसुद्धा करू शकतात. संकल्पित सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमची जी इच्छा असेल ती सुद्धा नक्की पूर्ण होईल. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही सेवा आता स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनासाठी 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची सुद्धा करू शकतात, किंवा याही पुढे तुम्हाला ही सेवा नेहमी जेव्हा केव्हा करावीशी वाटत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकतात. तर आता लिखित नामजप म्हणजे काय, तर आपण जो काही नामजप हा करत आहोत तो आपल्याला एका वहीमध्ये लिहायचा आहे. हा लिखित नामजप आपण जेव्हा करतो तेव्हा पहिल्यांदाच आपण हा नामजप आपल्या तोंडाने उच्चारण करत असतो आणि त्यानंतर उच्चार केल्यानंतर तो नामजप आपण वहीमध्ये लिहितो. आणि त्यानंतर आपण जो काही नामजप हा लिहिला आहे ते लिहिलेलं बरोबर आहे की नाही यासाठी आपण त्यावरून डोळे फिरवतो, आपली दृष्टीही फिरवतो. म्हणजे आपण जेव्हा एक नामजप लिहितो तेव्हा आपले 3 वेळा त्या नामाचे स्मरण हे होत असते. पहिल्यांदा उच्चारण करताना, त्यानंतर लिहिताना आणि
त्यानंतर लिहिलेलं बरोबर आहे की नाही हे बघताना याप्रमाणे आपल्याकडून 3 वेळा त्या नामाचं उच्चारण स्मरण हे होत असतं। ही लिखित नामजपाची वही तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल आणि तिथून ती वही आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि त्या वहीमध्ये आपल्याला प्रत्येक पानावर श्री स्वामी समर्थ असे नाम हे लिहायचे आहे। त्या वहीमध्ये नामजप लिहिताना आपल्याला ती वही मध्येच कुठेही कोरी सोडायची नाहीये आणि एका पानावर जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामजप हा लिहू तेव्हा तो मध्येच आपल्याला सोडायचा सुद्धा नाहीये। ते पान सुद्धा आपल्याला कोरं सोडायचं नाहीये। ते पान पूर्ण भरून आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप हा लिहायचा आहे। हा नामजप लिहिताना शक्यतो आपल्याला लाल शाईच्या पेनाचा वापर हा करायचा आहे। एखाद्या शाईच्या पेनाचा वापर करण्यापेक्षा तुम्ही इथे बॉल पेनचाच वापर हा करा। या लिखित नामजपाचे काही नियम आहेत तर ते म्हणजेच की शक्यतो आपल्याला स्नान करूनच आपल्याला या लिखित नामजपाला सुरुवात करायची आहे किंवा जर तुम्ही कुठून बाहेरून आले असाल आणि नामजपाला बसणार असाल तर तुम्हाला हातपाय धुवूनच या लिखित नामजपाला सुरुवात ही करायची आहे। आणि हा नामजप आपल्याला व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये लिहायचा आहे आणि रेषेवरच लिहायचा आहे। नामजप लिहिताना एखादा वेळेस जर तो चुकला तर आपल्याला तिथे खोडाखाडी करायची नाहीये। तो नामजप आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि नवीन दुसऱ्या रेषेवर आपल्याला नवीन नामजप हा लिहायचा आहे। आणि हे नामजप लिहिताना आपल्याला आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करतच नामजप हा लिहायचा आहे। नामजप आपल्याला कुठल्याही भाषेमध्ये लिहिता येतो। तुम्हाला ज्या भाषेमध्ये नामजप लिहायचा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही नामजप हा लिहू शकतात। लिखित नामजपाची वही आपल्याला व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे। ही वही पायदळी येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि आपण जेव्हाही हा नामजप लिहत असू तेव्हा या वहीचे जेव्हा केव्हा आपण पान हे पलटू तेव्हा ते पान आपल्याला आपल्या बोटांनीच पलटायचे आहे। या पानांना आपल्याला थुंकीही लावायची नाहीये। या लिखित नामजपाच्या वहीचे पान हे चुरगळणार नाही, फाटणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे। त्यासाठी ही वही आपल्याला एका व्यवस्थित ठिकाणीच ठेवायची आहे। हा लिखित नामजप कोण करू शकतं तर आपल्या कुटुंबातील सर्वजण मिळून सुद्धा तुम्ही एकाच वहीमध्ये हा लिखित नामजप लिहू शकतात किंवा कुटुंबातील प्रत्येकाने आपली स्वतःची एक स्वतंत्र वही घेऊन त्याप्रमाणे सुद्धा त्या वहीमध्ये नामजप हा लिहू शकतात। जेव्हा केव्हा तुम्ही हा लिखित नामजप लिहत असाल त्या दिवशी तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये। मांसाहार केल्यानंतर सुद्धा या वहीमध्ये तुम्ही नामजप हा लिहू नका। त्याचप्रमाणे सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल तेव्हा सुद्धा तुम्ही या वहीमध्ये नामजप हा लिहू शकत नाही। सुतक किंवा मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या वहीमध्ये लिखित नामजप हा लिहू शकतात। पूर्णपणे या वहीमध्ये लिखित नामजप हा लिहून झाल्यानंतर ही वही पूर्ण भरल्यानंतर तुम्ही या वहीला हळद, कुंकू, अक्षदया अर्पण करायचे आहे आणि त्याचप्रमाणे एक फुलसुद्धा या वहीला अर्पण हे करायचं आहे। आणि तसंच धूप दीप दाखवून नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे। मग तुम्ही खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य हा दाखवू शकतात। आणि त्यानंतर ही वही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा अर्पण करू शकतात किंवा जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये ही वही अर्पण करायला जमत नसेल तर ही वही तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकता। मग ही वही तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये जिथे देवघराजवळ खाली ड्रॉवर असतो त्या ड्रॉवरमध्ये सुद्धा ठेवू शकतात। ही वही आपल्याला आपल्या घराच्या पवित्र ठिकाणीच ठेवायची आहे। ही नामजपाची वही ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये कुठलाही दोष राहत नाही, वास्तुदोष सुद्धा राहत नाही आणि त्याचप्रमाणे कुठली वाईट शक्ती सुद्धा या घरामध्ये प्रवेश करत नाही। अशी नामजपाची वही ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये नेहमी सतत मंगलच हे घडत असते। हा लिखित नामजप आपण केव्हाही दिवसभरामध्ये लिहू शकतो। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हात पाय तोंड धुवून या लिखित नामजपाला सुरुवात करायची आहे। आणि हा नामजप तुम्ही बेडवर बसून केला तरी सुद्धा चालेल, पण शक्य होईल तर तुम्ही देवघरासमोर किंवा खाली आसन टाकून हा नामजप लिहिण्याचा प्रयत्न करा। जेव्हा तुम्ही लिखित स्वरूपामध्ये नामजप करत असाल तेव्हा तुम्ही मध्येच कोणाशी बोलू सुद्धा नका। हा नामजप आपल्या घरातील कोणीही करू शकतो। आपल्या घरातील अशी मुले की त्यांना लिहिता येतं ती मुले सुद्धा हा लिखित नामजप करू शकतात। आपण केलेल्या या लिखित नामजपाचा सेवेचा लाभ आपल्याला खूप पटीने मिळत असतो। फक्त या वहीमध्ये आपल्याला चुकूनही खाडाखोडही करायची नाहीये। आणि जसं जसं आपल्या कुटुंबामध्ये नामजपाची संख्या ही वाढेल तसं तसं आपल्याला त्या नामजपाच्या संख्येचा अनुभव हा जास्त पटीने येत असतो। तितकं जास्त पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं। जसा जसा जप हा आपल्या कुटुंबामध्ये वाढत जातो तसतशी आपली परिस्थितीही सुधारत जाते। आणि तसंच 6 लाख जप झाल्यानंतर आपल्याला या
नामजपाची प्रचितीही येऊ लागते. आर्थिक अडचणीसुद्धा आपल्या दूर होतात आणि आपल्या संततीविषयी जी काही आपल्याला काळजी असते ती सुद्धा आपली दूर होते. आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि तसंच या नामजपाच्या सेवेमुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज हे निर्माण होते. समजा जर तुम्हाला अशी लिखित नामजपाची वही केंद्रामध्ये नाही मिळाली तर तुम्ही तुमच्या घरातील एखादी कोरी वही घेऊन सुद्धा त्यावर सुद्धा हा लिखित नामजप करू शकतात. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामी महाराजांची शक्य होईल तितकी सेवा ही करायची आहे. मग त्यामध्ये तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकतात. इतर कुठली सेवा करायला तुम्हाला वेळ मिळत नसेल तर निदान ही तरी सेवा तुम्ही नक्कीच करा. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये लिखित नामजपाचं महत्त्व काय आहे आणि लिखित नामजप हा कसा करावा, त्याचे फायदे काय आहेत आणि तसंच नियम काय आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.